उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता. आमदार सुनील शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी दिल्लीला जाणार. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. डॉक्टर श्रीकांत शिंदेंसह ओमराजे निंबाळकरांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती. आज विधान परिषदेमध्ये उपसभापती पदासाठी निवडणूक. महायुतीच्या सचिन अहिरांविरोधात उबाडाच्या जेमो अभ्यंकर यांच्यात लढत. फडणवीसांचा दिल्लीचा रस्ता रोखण्याकरता फोडाफोडी. हा ठाकरेंना शह नाही तर फडणवीसांना शह. नाव न घेता सुषमा अंधारेंचा शिंदेंवर निशाणा. अहिरांनाच काय, शिंदेंनाही पक्षानं सर्वोच्च पद दिलं. माणसाला कुठे थांबवावं हे कळायला हवं. खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान व्हावेत ही मित्र म्हणून माझी इच्छा. द एन्काउंटर विथ वृषाली कदम कार्यक्रमात नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान व्हावेत ही मित्र म्हणून माझी इच्छा. द एन्काउंटर विथ वृषाली कदम कार्यक्रमात नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद. मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभर संततधार. अनेक सखल भागात पाणी साचलं. अंधेरी सबवेमध्ये पुन्हा पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद. अंधेरीत मेट्रो स्थानकाजवळ झाड कोसळलं. दुचाकी, बस आणि रिक्षाचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शेतशिवारात पाणी साचलं. आज पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट. रायगडच्या दक्षिण भागात दमदार पाऊस तर रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण. सियानंतर चेतन चौधरी सोबत केतनच्या हत्येचं रिक्रिएशन. पुण्यातल्या लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी. सिया केतन प्रकरणानंतर पर्यटकांचा ओढा. हत्याकांडाशी संबंधित जागा आकर्षणाचं केंद्र. पुण्यातल्या हडपसरमध्ये भरधाव टेम्पोचा थरार. अपघातामध्ये 7 ते 8 वाहनांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. खरात प्रकरणातील पहिल्या खटल्याची सुनावणी संपली. एसआयटीनं आतापर्यंत 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. खरातवर सध्या एकूण 19 गुन्ह्यांची नोंद. आजपासून वाहनांवरती HCPR बंधनकारक. नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात होणार थेट कारवाई. श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं नाशिक शहरात आगमन. फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत. दर्शनाकरता भक्तांची मांदी आली. दिल्ली मुंबई महामार्गावरती ट्रकला धडकून बसला लागली आग. 8 प्रवासी जिवंत जळाले. 22 जखमी. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. रंगभूमीवरचे अनेक कलाकार घडवणाऱ्या बाई काळाच्या पडद्याआड. अमेरिकेमध्ये जन्मजात नागरिकत्व कायम. ट्रम्प यांचे निर्बंध सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले. आजपासून T20चा थरार. टीम इंडिया इंग्लंडशी करणार 2 हात. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची धडक. वेस्ट इंडिजला धूळ चारत रचला इतिहास.